पाहायला मिळते. अजून 3 षटके बाकी आहेत. पाणी पाणी हॅलो तुषार घेऊन येऊ का तुषार अर्जुनने मारलं 4 नाही समीरने मारले. समीर पाठवले. सतीश खेळला नाही अजून. त्याला 5 षटकांमध्ये मनोरंजन केलं आपलं आमचे मित्र जयश्री भालके, अतिशय उत्कृष्ट समालोचक. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिलं चित्र एकंदरीत प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेरे संघाची या संघाची धावसंख्या 52 धावा. 6वं षटक घेऊन येतोय मधुकर विषय. फलंदाजीवर 2 फलंदाज नक्कीच धुळा सांभाळतात, सतीश पाटोळे आणि समीर पाटोळे. एकाच राशीतील 2 फलंदाज. मधुकर विषय गोलंदाजी सुरुवात करेल. 6व्या षटकाचा पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळी लाफ केला बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेला चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. अतिशय चांगला नक्कीचा प्रयत्न केला गेला होता पण चेंडू सीमा रेषा पार. चौकार SPL चौकार DJ. धन्यवाद डीजे. शफल होऊन बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला अतिशय देखणा फटका यावेळी पाहण्यात आला. तो सतीश पाटोळे यांच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषा पार धरतोय. धावसंख्या पुढे जाते 56 धावा धावफलकावर. 6वं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना मधुकर विषयाचं तर पाहिलं एकंदरीत सहयोग मासोळी स्पोर्ट्स संघाची खूप गचास प्रदर्शन झालं. यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात अतिशय देखणा चेंडू नक्कीच यावेळी यष्टीरक्षक किशोर विषयाच्या हातामध्ये जाऊन कैद होतोय. एक चेंडू तुझा तर एक माझा. नक्कीच फलंदाज आणि गोलंदाज नक्कीच या ठिकाणी हे युद्ध. एका चेंडूवर फलंदाज जिंकतोय तर दुसऱ्या बनवायचंय. नकुलजी धनकर साहेब आपण व्यासपीठावर राहायचंय. पुन्हा एकदा त्याच दिशेला अतिशय देखणा फटका. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार SPL चौकार. सतीश पाटोळेच्या बॅटमध्ये निघाला दुसरा चौकार. 8 धावांवर नक्कीच वरती खेळतोय. धावफलक पुढे घेऊन जातोय 60 धावांवर. थोडीशी मागणी गोलंदाजी होते या ठिकाणी. गचाला क्षेत्ररक्षण केलं होतं ते सहयोग स्पोर्ट्स मासोळी संघाच्या माध्यमातून. तर पाहिलं तर एकंदरीत पहिल्या षटकापासून क्षेत्ररक्षणात नक्कीच खूप धावा नक्कीच बोनस दिला तो मासोळी संघाने आणि त्या बोनसच्या बळावर मात्र या ठिकाणी धावा उभारण्यात आल्या आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाच्या. यावेळी चेंडूची वरची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक बनतोय नक्कीच प्रेक्षक आणि चेंडू सीमा रेषा पार. SPL चौकार. सतीश पाटोळे इज ऑन फायर. तिसरा चौकार या मॅच मधनं सतीश पाटोळे बॅट मधनं निघतोय. मधुकर विषय कुठे जाईल महागडी गोलंदाजी करतोय. नक्कीच यावेळी मात्र एकच जल्लोष एकच उत्साह आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाच्या पाठीराख्यांचा. धावफलक 4 पुढे सरसावतोय. धावा बनला नक्कीच आपण जर 64 धावा. यावेळी पुन्हा एकदा पॅडोसूट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या दिशेला जातोय. त्या रिजन मध्ये नक्कीच एक क्षेत्ररक्षक असेल. पुन्हा एकदा चेंडू नक्कीच मिसफिल्ड होते आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होते. सतीश पाटोळे अतिशय धुवाधार फलंदाजी
नक्कीच सेट होऊन आला पहिल्यांदाच. एकदम चांगली फलंदाजी, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चांगले फटके नक्कीच तो दाखवतोय, प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे घेऊन जातोय, संघाला यशस्वी वाटचालीकडे घेऊन जातोय सतीश पाटील. डावफलक पुढे जातोय, धावसंख्या 66. यावर मोठा फटका खेळाचा नादा, स्लोअर वन दिल्यावरती गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि नक्कीच चकमा दिला त्या ठिकाणी सतीश पाटीलला. षटक सराटीचा इशारा तो पंच तावडे यांचा. नक्कीच 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक शेंद्रून संघाचा 66 धावा. चांगली नक्कीच वाटचाल मोठ्या संख्येकडे करत असताना शेंद्रून संघ 66 धावा, गडी बाद झाले ते 3 गड्यांच्या मोबदल्यात अतिशय चांगली धावसंख्याची म्हणता येईल या ग्राउंडवर. पहिल्या सामन्यात आपण पाहिला झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाने 99 धावांचं लक्ष दिलं होतं आणि ते लक्ष पेटताना मात्र कुठेतरी धनाजी स्पोर्ट शेंद्रून संघ पराभवाच्या छायेत गेला होता आणि आता मात्र तोच इतिहास या ठिकाणी पुन्हा प्रकट करतो का? ऐकावती स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ येणारे 2 षटक, पद्माकर विषयाच्या हातामध्ये चेंडू, फलंदाजांचा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा, येणारे 2 षटक, किती धावांपर्यंत मजल मारू शकतो शेंद्रून संघ, की धावा रोखण्यात यशस्वी होऊ शकतो मासोडे संघ? प्रश्नचिन्ह मात्र नक्कीच मैदानावर पाहायला मिळावे. सर्व प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह, पाठीराख्यांच्या मनात प्रश्नचिन्ह. पद्माकर विषयाकडे गोलंदाजी कमान, त्या पद्माकरनं पहिल्या पॉवर षटकामध्ये थोडी महागडी गोलंदाजी केली होती, त्या पद्माकरवर थोडा दबाव असेल. सतीश पाटोळे समोर विसरता कामा नये, धुवाधार फलंदाज ज्याने मागच्या षटकामध्ये 3 चौकार लगावले आहेत. एक चांगला बॅटल, एक चांगला युद्ध पद्माकर आणि सतीश पाटोळेच्या मध्ये. चांगला फटका यावेळी चेंडू हवते, चेंडू खाली महेश विषय आणि झेल पकडला जातोय, जल्लोष केला जातोय. समीर पाटोळेची खेळ समाप्त. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. यानंतर सामना रमेश स्पोर्ट्स साडगाव वर्सेस के स्पोर्ट्स ठुले. दोन संघाच्या कर्णधारांना विनंती, त्यांनी कृपया टॉस का बॉक्स मध्ये यायचं आणि प्लेइंग इलेव्हनची लिस्ट द्यायची. दोन्ही संघ, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लेइंग इलेव्हनची लिस्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची. हे संपादन केलं नक्कीच पद्माकर विषय आणि समोर असेल सतीश पाटोळे. एक चांगला बॅटर, यावेळी मात्र परफेक्ट डिलिव्हरी ऑफ क्रिकेट ज्याला म्हणतात, यॉर्कर लेनचा चेंडू आणि चेंडू टाकण्याचा शोध होतो पद्माकर. त्या पद्माकरनं पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 16 धावा खर्च केला होता. तो पद्माकर मात्र दाखवून देतोय, मी सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो, माझ्याकडे सुद्धा गोलंदाजीचं कौशल्य आहे. आणि ते कौशल्य मात्र या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ग्राउंड मध्ये दाखवत असताना पद्माकर यावेळी बॅकफुट जाऊन पहिल्या अपील केली जाते. अतिशय सुरेख चेंडू पद्माकर विषय मात्र 3 चेंडू मध्ये 1 विकेट आणि कोणत्याही प्रकारची धाव दिली नाहीये. चांगली गोलंदाजी, नक्कीच टाळा चीअर करून आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वर्धवण्यासाठी सहयोग मासोने संघ. तर मासोने संघाने नक्कीच म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये कुठेतरी अकाळ आणि दुष्काळ पडलेला दिसतोय धावांचा शेंद्रून संघासाठी. शेंद्रून संघाला धावा जावा लागतील. यावेळी मोठा फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर 6 धावांसाठी एसपीएल षटकार. षटकार येतोय. धन्यवाद डीजे. सतीश पाटोळे, धन्यवाद. यावेळी मात्र अपील केली जाते, पंचांचा कोणता इशारा येत नाही. फेटवून धाव चेंडू षटकार मारल्यानंतर मात्र कुठेतरी पद्माकर साडगाव संघ पुरुष होते. कर्णधार त्वरित पाठवायचे साडगाव संघ 72 धावा धावफलकावर यावेळी प्रथम फलंदाजी करत असताना गावदी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाच्या पद्माकर पुन्हा एकदा वर द विकेट सज्ज. सतीश पाटोळेसाठी मोठा फटका, निर्विकेटच्या डोक्यावर चेंडू फ्लॅट एट 6, सीमा रेषा पार, एसपीएल षटकार. बंद करायचंय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान आणि 78 झाले.
सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब यांचं स्वागत आणि सन्मान सोहळा या भव्य दिव्य व्यासपीठावर 78 सन्माननीय आमचे वैभवजी पाटील यांच्या शुभास्य हा स्वागत आणि सन्मान साहेबांचा होतोय. सन्मान चिन्ह खूप खूप धन्यवाद आणि ऋणी राहू साहेब आपण आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक रोख 66,000 आणि 666 रुपये दिले त्यांचे सर्वांचा लाडका आवाज ॲडव्होकेट अल्पेट चिबोड साहेब, ठाणे जिल्हा ग्रामीण युवा चिटणीस. साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर साहेबांनी गेल्या वर्षी माझ्या गावामध्ये आम्ही नाडगावकर कबड्डी चषकासाठी सुद्धा 3 चषक रोख पारितोषिके आपण दिली होती. असं दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय अल्पेट चिबोड साहेबांचं स्वागत वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान होतो. त्यानंतर त्यांच्या समवेत आलेले खडवली शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय नितीनजी विषय यांच्या स्वागतासाठी विनंती करतो. पुष्पगुच्छ देऊन वैभवजी पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान सोहळा या भव्य दिव्य व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये होतोय. वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शिवसेना कडवली शाखा प्रमुख सन्माननीय नितीनजी विषय यांचं स्वागत. त्यानंतर ह्या एसपीएल 2018 साठी माननीय सिरीज ज्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळालेले ते माझे मित्र सन्माननीय स्वानंद शेलोले साहेब, विधानसभा युवा अधिकारी शिवसेना शहापूर यांच्या सहकार्यासाठी विनंती करतो. वैभवजी आपल्या शुभ हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं. सन्मान चिन्ह याच्यासाठी का साहेब तुम्ही जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये हा सन्मान चिन्ह ठेवाल आणि त्या सन्मान चिन्हाकडे जेव्हा बघाल आणि तेव्हा तुम्हाला आठवण होईल का मी एसपीएल 2018 साठी गेलो होतो आणि तो नियोजन पाहिला होता एसपीएल 2018. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आमचे मोरगाव गावचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिन मांजे यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. वैभवजी पाटील आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सचिन मांजे यांचं स्वागत करायचं आहे. क्रिकेटवर असणारं प्रेम एक प्रबल व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय सचिन मांजे साहेब यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर आपण पाहिली चरवली प्रीमियर लीग गेल्या वर्षी सुंदर नियोजन केलं होतं ते आमचे सन्माननीय एसके सर यांचं सुद्धा स्वागत. वैभवजी पाटील आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. धन्यवाद सर. त्यानंतर सन्माननीय समीरजी लाटे साहेबांचं स्वागत. विनंती करतो वैभवजी पाटील आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. चांगले चांगले व्यक्तिमत्व आज आमच्या या व्यासपीठावर लाभलेले आहेत. आम्ही सततच्या ऋणी आणि आभारी राहू. एक शोभा म्हणता येईल या मान्यवरांच्या उपस्थितीने या एसपीएल 2018 साठी. ओके, सर्वांचं स्वागत समारंभ इथे पार पडला आणि आमच्या कार्यक्रमासाठी आज आमचे सर्वांचे लाडके प्रभुदासजी नाईक साहेब, सन्माननीय अल्पेटजी भोईर साहेब, सन्माननीय नितीनजी विचे साहेब, सन्माननीय स्वानंद शेलोले साहेब या सर्वांची उपस्थिती इथे लाभली आणि तुमचं सहकार्य साहेब या एसपीएल 2018 साठी मिळालं आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन साहेब आपले सततच्या ऋणी आणि आभारी राहील. धन्यवाद. आणि ठाणे जिल्हा युवा सेना अधिकारी सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब यांना विनंती करेल का आपल्या 2 शब्दाचं मनोगत माझ्या या तमाम क्रिकेट रसिकांसाठी द्यायचं आहे. ओके ओके सर. 99 बरं ना 99 धन्यवाद धन्यवाद. सामन्याकडे येऊयात. शेवटचं षटक या ठिकाणी आणि आतिषबाजी षटकारांची, आतिषबाजी चौकारांची आणि एकच जल्लोष शेंद्रुनकरांचा, पाठीराख्यांचा. 40 धावांवर वैयक्तिक खेळतोय. शेवटचे 2 चेंडू विकी फुलटा चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड फटका. चेंडू सीमारे सगळे येतोय. संवर्धन कक्षातील मान्यवरांना सलामी द्यायला बॅक टू बॅक दुसरा एसपीएल षटकार. कृपया डीजे 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 1 सेकंड. शेलिंग यांना पॅनल्टीचा सामना करावा लागेल. त्वरित जायचं खेळाडू कक्षामध्ये. शेवटची वॉर्निंग आपल्याला. 46 धावांवर खेळतो वैयक्तिक. शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज अर्धशतकी खेळीसाठी. पाय सुद्धा वर 50 लागेल का मोठा प्रश्नचिन्ह यावेळी. मोठा फटका पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार.
स्वागत होत आहे. अतिशय देखणी फलंदाजी, डोळ्यांचं पानं फेडणारी फलंदाजी. धाव फरक पळतोय 109 धावा. जितू का 36 झालं. धन्यवाद विजय. 2 मिनिटं. या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रभुदाजी नाईक साहेब, ठाणे जिल्हा युवा सेना अधिकारी यांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा आमच्या या मंडळासाठी आणि क्रिकेट रसिकांच्या साठी द्यायच्या. धन्यवाद प्रभुदाजी नाईक साहेब. 16 चेंडू आणि 52 धावांची आतिषबाजी खेळली. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते बोलले तर मी नाही बोलू शकत. हॅलो सगळ्यांना, सर्वप्रथम जय महाराष्ट्र. इथे उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि ह्या SPLला आपण मला स्पॉन्सरशिप करण्याची, छोटीशी मदत करण्याची जी संधी दिली त्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे. मागच्या वर्षी देखील नडगावमध्ये कबड्डीचे सामने होते, ती पोरही माझ्याकडे आली होती. त्यावेळेला देखील मला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायची संधी मिळाली होती. आणि राम पाटोळेंनी तर आम्ही एक रोजगार मेळावा केला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी दोन्ही भावांनी एवढी मेहनत घेतली की म्हणजे ते शब्दांनी पण मी ते व्यक्त करू शकत नाही. आणि कुठेतरी ती छोटीशी परतफेड करण्याची मला संधी मिळाली आणि तुमच्यासारख्या लोकांमध्ये येण्याची संधी मिळाली. याच्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. पुन्हा मला तुम्ही इथे बोलवाल अशी मी अपेक्षा करतो. सर्व आलेल्या संघांचे, सर्व इथे क्रीडाप्रेमींचे, ज्या टीम इथे पार्टिसिपेट केलेल्या आहेत या सगळ्यांना मी बेस्ट ऑफ लक म्हणतो. आपण चांगल्या पद्धतीने आपला इथे परफॉर्मन्स दाखवावा आणि KPL चं जी फर्स्ट प्राइज आहे ते जिंकावं. 18 तारखेला आम्ही इथे नक्कीच येणार आहोत. असंच मनोरंजन तुम्ही करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून, सर्वप्रथम मी आपला आभार आहे. मला बोलावलं, मान सन्मान दिला. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर माझे बंधुतुल्य असणारे अल्पजी छोट्या भावासारखा असणारा माझा स्वानंद सेलवले आणि मान्यवर नितीन आहे. खरं म्हणजे आता मी स्पर्धा बघतोय ना तर एकच म्हणेन की लेदरमध्ये जशी IPL असते तशी आमच्या शहापूरमध्ये टेनिस बॉलसाठी ही SPL आयोजित त्यांनी केलेले खूप सुंदर अशी स्पर्धा त्यांनी आयोजन केलेलं आहे. आम्हाला जे बोलवलं रामभाऊ, तुमचं खूप खूप आभारी आहे. त्याचं कारण म्हणजे आमच्या युवा सेनेतर्फे मागे जो रोजगार मेळावा झाला, जो मंडप डेकोरेशन आपण सुंदर असं भव्य तिथेशी मंडप डेकोरेशन तिथे आपण उभारलं होतं आणि त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आदित्य साहेब आणि शिंदे साहेब आले होते आणि खूप दाद दिली होती. खरं म्हणजे त्या यशात तुमचाही सिंहाचा वाटा होता आम्ही असं समजतो. ऍक्च्युली जर बघितलं तर आता आम्ही आलो, हा जो परिसर आहे असा दुर्गम भागात एवढ्या तुम्ही भव्य आणि दिव्य अशा स्पर्धा इथे राबवल्यात. खरोखर तुमचे फार फार आभार मानायला पाहिजे. मी जेवढ्या संघांनी इथे पार्टिसिपेट केलंय सर्व संघांना विनंती करतो, पहिलं आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो एकदम शांत आणि शिस्तीने आपण सर्वांनी खेळ खेळावा. हा तर पहिला क्रिकेटचा नियम आहे आणि कुठल्याही प्रकारचा ह्या स्पर्धेला गालबोट लागू नये ही अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जेवढे खेळाडू आहेत सर्वांना एक विनंती करतो की असा खेळ दाखवा की नाही इंडियन क्रिकेट संघात पण SPLच्या माध्यमातून आपण IPL मध्ये खेळाल एवढी अपेक्षा मी आपल्याकडून बाळगतो. आपल्या कुणाला अशी संधी मिळत असेल आणि तिथे काही गरज लागली असेल आर्थिक तन मन धनाने, मी आमची युवा सेना आपल्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं, जो मान सन्मान दिला, मी आपला हार्दिक आभारी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. हॅलो खूप खूप धन्यवाद सन्माननीय सन्माननीय अल्पेश आपल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन आमच्या खेळाडूंना खरोखरच सार्थक ठरतील आणि आपल्या 2 शब्द आम्हाला इथे ऐकायला मिळाले त्याबद्दल आम्ही आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आपल्या सतेजच्या ऋणी आणि आभार राहू. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर टॉस्कबॉस साठी आमचे सन्माननीय SK सर स्वतः
तिथे उपस्थित राहणार आहे. पुणे संघ आणि सारगाव संघ दोन्ही संघाचे करून आपण यायचं आणि एस के त्यांना विनंती करते यापूर्वी आपण बाहेर संघाला जाय. हॅलो 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 आई गाव देवी स्पोर्ट्स क्लबचा शेंद्रन आयोजित SPL 2018चा टॉस क्रमांक होता साडगाव वर्सेस पुणा. दोन्ही संघाच्या कर्मचारी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे, टॉप बॉक्समध्ये यायचे दोन्ही संघ. कारण हॅलो डीजे हॅलो हॅलो ओके 2 मिनिटं हा बस ते थांबायचं. टॉस करायचा होता आहे. पुणे संघाचा कर्णधार आणि शेंद्रू संघाचा कर्णधार इथे उपलब्ध आहेत. सामना सुरू होतो. मैदानात जिंकण्यासाठी 110 धावांचं आव्हान. हॅलो या सामन्यासाठी टॉस कव्हर्स करते सचिन मांजे, माननीय श्री सचिन मांजे. दिशेत फटका टॉवरच्या दिशेने चेंडू डोक्यावर जातोय, दाखवून देतोय. सचिन मांजे टॉस कव्हर्स करायचा आहे. शनी चांगले उत्कृष्ट साडगाव आणि पुणे म्हणजे बहुतेक वेळेला यांची लढाई झालेलीच आहे. परंतु पुन्हा एकदा या SPL मध्ये उत्कृष्ट नियोजन आणि या SPL मध्ये टॉस कव्हर्स मध्ये दोन्ही कर्णधार उपलब्ध आहेत. सचिन मांजेने विनंती करतो की त्यांनी आपल्या टॉस कव्हर्स करायचे. आपल्या शुभ असते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. टॉस विन पुन्हा संघ आपला निर्णय सांगायचे. जगन वेखंडे पुणे संघाचे कर्णधार आणि या पुणे संघाचे करता धरता जे जगन वेखंडे आहेत तेच या संघाचे कर्णधार. आपला निर्णय सांगायचे. फलंदाजी स्वीकारली त्याचं कारण काय असेल फलंदाजी स्वीकारण्याचं? कारण आता जे सामने झाले मला वाटतं पहिला संघ आठगावने सुद्धा फलंदाजी केली, उत्कृष्ट धाव जमवल्या होत्या. त्याच्यानंतर आता शेंद्रू संघाने सुद्धा फलंदाजी केली, त्यांनी सुद्धा धाव जमवल्या. तुमचं सुद्धा टार्गेट तशाच प्रकारचं आहे का? हां तशाच प्रकारचं आहे. आम्ही 70 ते 80 पर्यंत त्यांना 80च्या प्लस मारण्याचा प्रयत्न करू. कारण 80 प्लस मारावं लागते. कारण साडगाव संघाने अतिशय आक्रमक फलंदाज आहेत. मी आता त्यांना प्रॅक्टिस मॅचेस पाहिल्या तर उत्कृष्ट फलंदाजी त्या संघाने केली. तर त्यांच्या सुद्धा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आहेत. तुमच्या कोणत्या गोलंदाजाला काळजीपूर्वक खेळण्याचं ध्येय असेल? जगदीश आणि सुरेश हे दोघे चांगले गोलंदाज आहेत. आम्ही त्यांच्या याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न करू. सांगा. ओके तुमचं नियोजन झालं 80 धावा तुम्ही मारण्याचा प्रयत्न असेल तर वैभव तुम्हाला सांगण्यासाठी बेस्ट ऑफ लक तर हेच माझ्याकडनं. तर तुम्ही कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? पहिल्यांदा जगनच्या टीमचं अभिनंदन असेल की त्यांनी आपल्या SPL याच्यामध्ये त्यांनी एंट्री टाकली आणि आम्हाला चांगले प्रतिस्पर्धी भेटले. आमच्या ग्रुपमध्ये तुल्यबळाचे प्रतिस्पर्धी होते. त्यात पुन्हा टीम अशी आहे की त्यांच्या टीमचा पहिल्यापासून एक असं आहे की वन मॅन शो जगन वेखंडे असं. तर आम्हाला ओव्हरऑल असं आहे की पूर्ण 8 ओव्हरमध्ये एक जगन वेखंडे टार्गेट नसून पूर्ण 11 प्लेयर टार्गेट असणार आहेत. तर जितक्या कमी धावांच्या मध्ये आम्हाला रोखण्याचा त्यांना प्रयत्न करायचा आहे तो आम्ही नक्की करू. 60 ते 70 धावांचा आम्ही त्यांना टार्गेटमध्ये रोखण्याचा प्रयत्न. ओके तर प्रमुख जगन वेखंडे तुमचं असं करणं हा उत्कृष्ट दोन्ही खेळाडू आहे. दोन्ही संघांना माझ्याकडनं बेस्ट ऑफ लक व्यवस्थित केला. चला आणि या SPL ला सुद्धा धन्यवाद. कॉमेंट बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. धाफळक संकेत 14 धावा. किशोर विषय अतिशय देखणी फलंदाजी, टेक्निकल संयम अतिशय चांगला नक्कीच मेळ त्याच्याकडे आहे. यावेळी मात्र पल्लीस खूप खेळण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क येत नाहीये परंतु एक धाव नक्कीच या ठिकाणी धावून लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. त्यामुळे देखणी पुढे होतोय 15 धावा. 110 धावांचं आव्हान नक्कीच त्या बलाढ्य डोंगर एवढं आव्हान ठेवलं होतं. प्रथम फलंदाजी करत असताना अलीगार्दी स्पोर्ट या शेंद्रून या संघानं त्याला प्रत्युत्तर देत असताना सलामीची जोडी मैदानात किशोर आणि महेश. किशोरने मात्र चांगली दमदार अशी सुरुवात करून दिली आहे. हीच सुरुवात त्याच सुरुवातीमध्ये सातत्य ठेवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल स्पोर्ट्स मासोली संघाला. यावेळी सुरेख फटका, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला दिशेला, वन बाउन्स ओव्हर द रो. SPL चौकार.
धन्यवाद. चौकार येतोय. धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. चोख प्रत्युत्तर दिलं, तुम्ही मारले आम्ही पण मारणार. नक्कीच या ठिकाणी 19 धावा वसूल केल्या आहेत किशोर आणि महेशच्या जोडीनं. चोख प्रत्युत्तर दिलं. सामना या ठिकाणी नेट टू नेट, डॉट टू डॉट चालू आहे. 19 धावा धावफलकावर प्रत्येक षटक समाप्तीनंतर. सलामीची जोडी अजूनही मैदानावर स्थित किशोर आणि महेश 110 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना जर सुरुवात आपण जर पाहिली तर चांगली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. शुरुआत तो अच्छी है, अंत भी भला होना ही चाहिए. 19 धावा धावफलकावर. सांघिक षटक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज जेडी. आई गावठी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघाचा हा जेडी. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय जयदीप पाटोळे. स्ट्राइक एंडवर असेल फलंदाज किशोर. हो, खराब चेंडू यावेळी एक स्टंपच्या बाहेर पिच होतोय. पंचांचा अवांतरचा इशारा येतो. एक अवांतर धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. धावफलक पुरेसा असतो. 20 धावांवर जाऊन पोहोचतोय. 20 लॉस ऑफ 0 विकेट्स. सुरुवात चांगली नक्कीच झाली या ठिकाणी. सातत्य नक्कीच या सुरुवातीमध्ये ठेवावं लागेल. पुन्हा एकदा जयदीप तयार. खराब चेंडू यावेळी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा अवांतरचा इशारा होतो पंचांकडनं. बॅक टू बॅक दुसरी डिशाईन गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी होते जयदीप याच्याकडनं. 22 धावा धावफलकावर. नक्कीच यावेळी 2 अवांतर चेंडू नंतर जयदीप थांबवली. लक्ष द्या, खेळाडू कक्ष शेंद्रुन संघाचे गंध जितू पाटोळे यांनी गोलंदाजी धुरा सांभाळता येतं मैदानात. उंच पुरदेशचा गोलंदाज जितू पाटोळे यावेळी मैदानावर. 22 धावा धावफलकावर जर आपण पाहिलं तर चोख प्रत्युत्तर नेट टू नेट फाईट नक्कीच देत आला तो सहयोग स्पोर्ट्स मासवणे संघ. सलामीची जोडी किशोर आणि महेश चांगली फलंदाजी करत असताना चांगल्या टच मध्ये आपण जर पाहिलं किशोर विषय खूप पहिल्यांदा सुद्धा आम्ही या फलंदाजी पाहिली. टेक्निकल फटके ऑफ साईडला अतिशय चांगला नक्कीच याची फलंदाजी बॅटिंग करण्याची क्षमता तोच किशोर विषय आणि महेश यावेळी फलंदाजी करत असताना जितू पाटोळे येतात मैदानावर. संघाचे कर्णधार स्वतः गोलंदाजी कमान आपल्या हातात सांभाळत आहेत. बॅटिंग नक्कीच अतिशय चांगली होती ती मासोळा संघाची. पॉवर षटक आहे. फक्त 2 खेळाडू म्हणजे पाहिले त्या सर्कलच्या बाहेर जितू. यावेळी चांगला फटका बॅकवर्ड केल्याची चेंडू ते जातो. एक शतक त्या ठिकाणी थोडस मिसफील्ड होते आणि त्यानंतर 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात महेशच्या माध्यमातून. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलक पुरेसा असतोय. 24 धावा धावफलकावर बिनबाद. 24 स्पोर्ट्स मासोळी संघाच्या. देखणं आयोजन सुसज्ज खेळाडू कक्ष प्रेक्षक कक्ष आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहिली डीप मिड विकेटच्या दिशेला. पुन्हा एकदा या जितू स्वीप अतिशय देखना फटका डोळ्याचं पानं फिरणारा फटका चेंडू 1 बाउन्स होतो. चौकार. SPL चौकार. कृपया धन्यवाद. डीजे आपल्या सूचना आहे कंपल्सरी मराठीच गाणी वाजवायची कारण मराठमोळा माझा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यातील माझं हे गाव नरगाव आणि नरगाव गाव नव्हे तर आयोजित आहे शेंद्रुन प्रीमियर लीग 2018. धन्यवाद. धावफलक चौकार पुरेसा असतोय. 28 धावा आणि विजयाचं स्वप्न नक्कीच जोडीने दाखवलं. हीच विजयाचं स्वप्न साकार करतील का ही सलामीची जोडी महेश आणि किशोर. हे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यातनं यावेळी सुरेख चेंडू खोदून काढला मिसफील्ड होते त्या ठिकाणी शॉर्ट डीप विकेटला. दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट.
चांगलं कॉलिंग होतं, चांगलं तालमेल नक्कीच दोन फलंदाजांमध्ये पाहावयास मिळतो. 30 धावा धावफलकावर दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना मागणी गोलंदाजी नक्कीच केली जाते. शेवटच्या षटकामध्ये जितू पाटील आणि सतीश पाटील यांनी फलंदाजी केली. त्या फलंदाजी जोरावर 109 धावांवर हा आकडा मिळवून ठेवला. 110 धावांचं एक आव्हान नक्कीच त्या ठिकाणी हे आव्हान नक्कीच स्वीकारलंय. 30 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळी उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांची दोन्ही हात समांतर अवांतर धावेचा इशारा होतो. एक अतिरिक्त धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळते सहयोग स्पोर्ट्स मासोनी संघाला. धावफलक पोहोचला होतो 31 धावा. चांगली फलंदाजी मैदानावर सलामीची जोडी आशा पल्लवित केला जिंकण्यासाठी मासोनी संघाच्या. यावेळी चांगला चेंडू ओरपी चेंडू होता. चेंडूला पलूसकूप खेळण्याचा प्रयत्न नादात चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक राम पाटोळे यांच्या हातामध्ये जाऊन कैद होतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरावलेला 31 धावा बिनगडी बाद. पॉवर प्लेचं षटक आहे, शेवटचे षटक आहे. नक्कीच कुठेतरी लाभ उठवायचा प्रयत्न केला जाईल महेशच्या माध्यमातून. जितू पुन्हा एकदा गोलंदाजी मागो सज्ज व सुरेख चेंडू. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून डीप मिड विकेटला चेंडू जातो. ट्रॅव्हल होतो सरळ सीमा रेषा पार. चौकार चौकार होतो महेशच्या बॅटमधनं. धावफलक पुढे जातोय 35 धावा. हॅलो 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 बाहेर कॉमेंट करायला संध्याकाळी फोन कर तुला. कॉमेंट करायला बाहेर 35 धावा धावफलकावर पुन्हा एकदा चितू. करून दिशेला कार्पेटच्या माध्यमाने खेळून काढलेला फटका. एकच धाव. धावफलक पुढे सरतो 36 धावा. चांगली फलंदाजी. नक्कीच सलामीची जोडी कशी असावी तर किशोर आणि महेश सारखी असावी. ज्या किशोर आणि महेशला माहित होतं की भागीदारीची गरज आहे, एका पार्टनरशिपची गरज आहे. कारण 110 धावांचं एक आव्हान मोठं टार्गेट ठेवलं होतं. आणि नक्कीच त्या आव्हानाला सामोरे जात असताना, संघर्ष करत असताना, स्ट्रगल करत असताना, हिंमत दाखवत असताना, भांडत असताना, क्रिकेटच्या या पंढरीत लढत असताना ही सलामीची जोडी मासोनी संघाकडनं धावफलक यावेळी जर पाहिलं तर 36 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. नक्कीच जे 110 धावांचं टार्गेट आहे त्या टार्गेटला नक्कीच सामोरे गेले असताना सलामीची जोडी 2 षटकांच्या नंतर 36 धावा बिनगडी बाद 36. आणि यानंतर मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करते SK एक बुलंद आवाज त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये याचा भार सांभाळावा. OT SK मी विनंती करतोय. यानंतरचा मॅचचा जे लेखाजोखा असेल या ऐकूयात. एक बुलंद आवाज शहापूरचे SK. धन्यवाद. हॅलो हॅलो तिकडचा कोण महेश आहे का? 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 36. लॉस ऑफ 0 विकेट. षटक 3रा. हो खूपच स्वर मारा करतोय शेंड्रुन संघ. नेक्स्टच्या स्वरूपात 2 धावा एकूण 3 धावा. या 3 धावाने धावसंख्या भरकन वाढते. धावसंख्या झाली 39. वाटतं गोलंदाजी थोडीशी खराब करते. फलंदाजी तर उत्कृष्ट केली. लाजवाब फलंदाजी शमी संघाने केले. गोलंदाजी थोडीशी खराब. हो सुंदर चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. लेग बायचा इशारा अंपायर बिंगोर यांचा. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्या 19 नकुल याने. दुसऱ्या षटकामध्ये जितू याने 14 धावा. तिसऱ्या षटकात तो अभिषेक फलंदाज होते किशोर आणि महेश. उत्कृष्ट ओपनिंग म्हणता येते. उत्कृष्ट फटका महेशाच्या बॅटमध्ये निघालेला आणि अतिशय लाजवाब झेल.
पहिलाच गडी जात होता मासावणे संघाचा पहिला गडी बाद होतो तो महेश मासावणे संघाचा उत्कृष्ट फलंदाजी केली होती महेशानं किशोर आऊट पहिला चेंडू षटकार मारला होता त्यानंतर 2 चौकार मारून किशोर बाद होतोय पहिलाच हदरा म्हणता येतं मासावणे संघाला कारण अशीच फलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्या समोर 100च्या घरामध्ये वैयक्तिक 14 धावावर बाद झाला तो वैयक्तिक 15 बाद झाला तो किशोर पद्माकर त्याची जागा घेत होते पद्माकर अशाच फलंदाजी गरज आहे कारण शून्य संघाने धावसंख्या उभारली होती 109 धावा विजयासाठी 110 धावांची गरज आहे उत्कृष्ट नियोजन या SPLचा 2018 शेंड्रुन प्रीमियर लीग 2018 उत्कृष्ट शहापूर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट नियोजन म्हणता येईल राम पाटील यांचा आणि त्याचे सहकारी वैभव खूप खराब गोलंदाजी चालू होती शमी संघाकडून आणि पुन्हा एकदा वाईट आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव एकूण 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचतो तो 42 षटक चालू तर तिसरा गडी बाद झाला होता एक धावसंख्या तर रनरेट अतिशय उत्कृष्ट आहे तर मासावळ संघात अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल मात्र गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल ते शमी संघाला उत्कृष्ट फटका वांगावर मारला होता आणि पुन्हा एकदा SPL 2018चा दादाला चमकदार चौकार पद्माकरच्या बॅटमध्ये निघालेला हा पहिलाच चौकार धावसंख्या 46 लास्ट ऑफ 1 विकेट 3rd ओव्हर इन प्रोग्रेस पुन्हा एकदा तोच गोलंदाज तोच फलंदाज हो सुंदर चेंडू बॅट चेंडू ऑफसाइड चेंडू उचली जाते चेंडू कमबॅक केलेल्या गोलंदाजाला कमबॅक करणं खूप गरजेचं असतं कारण सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजीवर नियंत्रण होणं खूप गरजेचं आहे कारण उत्कृष्ट विकेट बनवली ती शंभू संघानं हो आणि पुन्हा एकदा म्हटलं बॅटची काढा घेतली आणि डॉट जातो चेंडू लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले गोलंदाजानं अभिषेकानं उत्कृष्ट कमबॅक मध्ये अभिषेकानं पहिले काही चेंडू स्लोअर मारा गेला एक चौकार सुद्धा मारला गेला उत्कृष्ट गोलंदाजी अभिषेकाची कमबॅक करतात अभिषेक उत्कृष्ट फटका आणि झेल बाद लाजवाब गोलंदाजी म्हणता येते कारण 2 चेंडू डॉट झाल्यानंतर पद्माकर अतिशय प्रेशर मध्ये आला आणि प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होता तो पद्माकर याचा परंतु प्रेशर रिलीज करता आपला विकेट बाहेर केली ती पद्माकर यानं आणि दुसरा हादरा बसता येतो मासावणे आला पुन्हा एकदा कमबॅक करता येतो शेंड्रुन संघ पहिल्या षटकामध्ये 10 दिला होता 19 दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा 17 धावा आणि या षटकामध्ये मोठे 2 चेंडू स्लोअर टाकून एक चौकार जाऊन सुद्धा बघतात 10 धावा दिले अभिषेकाने उत्कृष्ट कमबॅक म्हणतात अभिषेकाचं उत्कृष्ट कमबॅक कारण या SPL मधले मला वाटतं पहिलीच 50 मारली ते माझा आवडता फलंदाज सतीश लाजबाब फलंदाजी सतीशाचे लाजबाब लगातार 3 षटकार लगावले होते ते सतीशानं नुकताच या SPL 2018साठी तबला भानुकरून इथे क्रिकेट प्रेमी आमचे सन्माननीय अनिलजी विशे साहेब आज या व्यासपीठावर आगमन झालं त्यांचं आई लावलेली शेंड्रुनकडून हार्दिक स्वागत आहे मी विनंती करतो लगेच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे सन्माननीय अनिलजी विशे साहेब यांचं स्वागत होतंय धन्यवाद थँक्यू जयेश भालके कारण कोणतीही टुर्नामेंट असू द्या मोठी टुर्नामेंट असू द्या जयेश यांचा सुंदर आवाज सुंदर कॉमेंटेटर इथे उपलब्ध असतात आणि पार्ट टाइम कॉमेंटेटर तर करतो त्यांना थोडीशी रेस्ट दिलेली आहे प्रोफेशनल कॉमेंटेटर आहेत ते या एरियाला भेटलेले उत्कृष्ट कॉमेंटेटर जीतो
गोलंदाज एका खाली गाजलेला गोलंदाज होता. ऑफ स्पिन गोलंदाजी करायचा. परंतु काही क्रिकेटमध्ये नवीन नियम आले त्याच्यामुळे 2 वर्ष गोलंदाजी दूर राहिला. परंतु सुंदर कमबॅक करतो तो जितो. उत्कृष्ट आपल्या शैलीमध्ये बदल घडवला आणि कमबॅक केले. क्रिकेटमध्ये हेच असतं. क्रिकेट बदलावं लागतं जमान्यानुसार. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका केलेला मानलं चेंडू एकदा पूर्ण होतं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पण सुंदर क्षेत्ररक्षण म्हणतो. एका धाव समाधान मानलं लागतं ते फलंदाजाला. फलंदाजा विवेक याला. परंतु अजूनही ओपनिंगला आलेला महेश अजूनही मैदानात याला धुवाधार फलंदाजी मात्र करावी लागेल विजयासाठी. जशी सतीशाने केली तशी फलंदाजी करावी लागेल विजयासाठी. आणि गोलंदाज त्याच्या समोर जीत स्टान्स बदलतोय. पण ऑफ स्पिनर गोलंदाजाला चुकीचा फटका मारण्याचा प्रयत्न करे ना. गोलंदाजी ऑफ स्पिनर आहे आणि रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडू उत्कृष्ट कमबॅक केलं. शंभू संघाने पहिल्या 2-3 षटकामध्ये अतिशय धावा दिल्या. परंतु या 2 षटकामध्ये उत्कृष्ट कमबॅक करता येतं शंभू संघा. लाजवाब आयोजन केलं SPL 2018 मध्ये. सर्व राम पाटील जीत वैभव. पुन्हा एकदा मारलेले चेंडू लेगसाठी दिसेने एक धाव पूर्ण होते. एकच धाव समाधान म्हणावं लागणार. बहुधा खराब क्षेत्ररक्षण आणि आज खराब क्षेत्राचा फायदा होऊ शकतो आणि 2 धावा. मोठं एकच धाव होती पण खराब क्षेत्राच्या जोरावर 2 धावा. रन बिटवीन द विकेट अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल. 2 धावा मिळतात आणि धाव संख्या 50. हाफ सेंचुरी पूर्ण होते की मासावली संघाची. कॉंग्रॅच्युलेशन मासावली संघ. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल मासावली संघाला. षटक चालू होतं. चौथं पुन्हा सुंदरजीने स्लोअर चेंडू टाकतोय. ऑफ स्पिन टाकतोय. फलंदाज चकतोय कारण या टेनिसमध्ये सिंगर गोलंदाजी उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसत होता. शहापूर तालुक्यामध्ये काही सिनियर गोलंदाज पाहायला मिळतात. जीत GOD अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी जीतो याची. सुंदर चेंडू पुन्हा एकदा यारका मारण्याचा प्रयत्न. कड घेतो तडमच्या दिशेने येतो चेंडू. एक धाव पूर्ण आणि एक धाव धावसंख्या होती ती 51. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कम्प्लीटेड 4th ओव्हर. ओके सर. आणि नुकताच या माझे सहकारी समालोचक नव्हे तर आपल्या या तालुक्याला मिळालेलं भूषण आहे. शिवचरित्रकार आणि हरिभक्त पारायण सन्माननीय रमेशजी शिंदेसाहेब यांचं आगमन झाले. आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून यांच्याकडून त्यांचा स्वागत नव्हे तर सत्कार करण्यासाठी येतो. सत्कार कोणाचा करायचा? सत्कार आपल्या माणसाचा करायचा. सत्कार कोणाचा करायचा? सत्कार राज हौसाचा करायचा. आपल्या तालुक्याला मिळालेले भूषण शिवचरित्रकार हरिभक्त पारायण समालोचक सन्माननीय रमेशजी शिंदेसाहेब. विनंती आहे व्यासपीठावर टाळ्यांच्या गजरात त्यांच्या स्वागताला मानवंदना द्यायची आहे. वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान होतोय. धन्यवाद. तसेच या सामन्यांसाठी विशेष सहकार्य सन्माननीय या साखरपेड्याचे कालेवानजी शेवाळे साहेब यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या मंडळाकडून हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर यायचे. या SPL 2018च्या स्टेजवर यायचं आहे. कारण काही वेळेस आपण दिसत नाही इकडनं कारण पूर्ण पॅक केले ग्राउंड. तर आपण जेवढे मान्यवर आले असते त्यांनी स्टेजवर यायचं आहे. असते आपण आलात तर या स्टेजची शोभा वाढेल. कारण या ग्रामीण भागामध्ये एवढे मोठे टुर्नामेंटचं आयोजन करणं खूप ध्येयाचं काम असतं आणि ते ध्येयाचं काम केलं ते पाठवलं कंपनीनं. वैभवजी पाटील आपल्याच विनंती आपण कालुरामजी शेवाळे यांचं स्वागत पुष्पगुच्छ. षटक झाले ते 4 आणि अजूनही 4 षटकामध्ये 59 धावांची गरज आहे. म्हणजे 15ची सरासरी म्हणजे हाणामारीच करावी लागेल. 15ची सरासरी करावी लागेल ते या विजयासाठी. परंतु अजूनही महेश मैदानात आहे तोपर्यंत सामना मासाने संघाकडे. कारण अतिशय नावातील फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करतोय. उत्कृष्ट चेंडू नेक्स्ट मोठा तो महेशाचा खूप मोठा हात म्हणतो तो मासाण्याचा डीजे.
डीजे 20 धावांवर बाद. एक ते 20 धावांवर बाद झाला तर मैदानात थांबणं खूप गरजेचं होतं कारण अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता महेश परंतु आता त्याची जागा घेतात तुषार या दोघांनाही हेच की सर एक मिनिट आणि एक गाव एक संघ आपण बघतो पप्पू इलेव्हन गजा संघाची जबाबदारी जे पेलवतात ते आमचे मित्र क्रिकेटचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरजजी विषय साहेब यांचं स्वागत वैभवजी पाटील आपणास विनंती आहे आपल्या शुभास्य करायचं आहे आणि त्यांच्या समोर आलेले आमच्या अनिकेत विषय यांचे सुद्धा शब्द सुमिनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे धन्यवाद. डीजे थोडंसं माईकचा आवाज क्लिअर करायचा आहे कारण थोडासा आवाज हा युट्यूबला आवाज जातोय आणि खूप सुंदर आयोजन आहे थोडासा आवाज चला जाऊया मैदान उत्कृष्ट पहिला चेंडू टाकला होता त्या दोन दादाला आणि सुंदर पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा दोन चेंडू रन होऊ शकता मात्र फेकी होता नाही फेकीच्या मला वाटतं अंपायर आपला डिसिजन सांगायचा आहे घ्या किती एक ना ओके मग रनआउट होऊ शकला असं आत्महत्या होऊ शकली असती परंतु थोडीशी खराब गोलंदाजाचीच काही उत्कृष्ट आणि भावसंघ 52 आणि चेरोली प्रीमियर लीगचे सुद्धा मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय अजित सर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आपल्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्वरित यायचं आहे. लाजवाब का म्हणतो आज सतीश सिंह राशीचा वाटतं का तर चांगला दिवस आहे मला आज बघावं लागेल माझी सुद्धा रास तीच आहे कधी आज मॅच असेल कधी झालं असतं पण सतीशाने लाजवाब फलंदाजी केली त्याच्या बॅट मधून असे फटके मी पहिल्यांदाच पाहिले म्हणजे प्रॅक्टिस खूप सुंदर केली संधी संघांना असं आहे ओके आणि दिवस करण्याचा प्रयत्न थोडी चुकीचा फटकेबाजी करतात मासट संघकारांना तुम्ही सतीशची फलंदाजी पाहिली असेल तर स्क्वेअरले गाणे आमच्या दिशेने उत्तम षटकार लागले तसंच प्रकारची फलंदाजी करावी लागेल वाटतं ही पीच जी बनवली तर सतीशांचं खूप मोठं योगदान आहे आणि वाटतं जे मेहनत करता त्याला फळ नेहमीच भेटतं हो खराब चेंडू काही एक चेंडू उत्कृष्ट टाकले 2-3 चेंडूपर्यंत पुन्हा एकदा स्कोअर मारा करतो गोलंदाज आत्ताचा गोलंदाजी शिकला गोलंदाज मी याला दुसऱ्यांदा पाहतो गोलंदाजी करताना पण उत्कृष्ट गोलंदाज प्रगती करतो तर लाईन नंतर कंट्रोल करणं खूप गरजेचं राहणार आहे व्यवसायांकडे पोहोचते ते 55 उत्कृष्ट फटका आणि लाख दिवस असतो सतीशचा उत्कृष्ट खेळ पकडला सतीशांना पुन्हा एकदा गाडी बाद नवीन फलंदाज होता कालूराम नवीन फलंदाज कालूराम अतिशय सुंदर सुरुवात झाली होती ती पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या 2 षटकामध्ये 36 धावा होत्या सुंदर गोलंदाजी आहे गोलंदाजीची सुंदर लवकर चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न पर्यंत थोडासा चेंडू स्ट्राईकच्या दिशेने जातो आणि एका धावा समाधान होतं सुंदर कमबॅक केलं गोलंदाजाने मूर्ती लहान कीर्तिमान असा हा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी केली गोलंदाजाचा जीडी काय अंपायर एक बॉल आहे पहिल्या चेंडू विकेट नंतर सिंगल नंतर वाईट चेंडू लागला पुन्हा विकेट आणि सिंगल नाही विकेट हॅलो धन्यवाद पहिल्या चेंडूवर बॉल आउट झालेला आहे नंतर पुन्हा सिंगल एक वाईट चेंडू टाकला गेला विकेट आणि एक धाव 59 चेंडू धाव संख्या 56
धन्यवाद एस के. यानंतर आज आपण जो सुमधुर गोड आवाज ऐकला व्हॉइस ऑफ द शहर आहे माझा जिवलग मित्र सन्माननीय जगदीश तारमळे यांचं सुद्धा स्वागत मंडळाकडून होत आहे. वैभवजी पाटील आपल्यास विनंती आपल्या शुभ असतं या सिताऱ्याचं स्वागत करायचं आहे. लाडका आवाज उत्कृष्ट समालोचक सन्माननीय जगदीश तारमळे. धन्यवाद. या एसपीएल ला उत्कृष्ट समालोचन लाभलं ते जयेश भालके आणि जगदीश तारमळे यांचं आणि रमेश शिंदे थोडं रेस्ट करतात. त्याच्यानंतर तेच कॉमेंटेटरचा भार सांभाळणार आहेत. उत्कृष्ट कॉमेंटेटर आम्ही सुद्धा शिकतोय त्यांच्याकडनं. गोलंदाजी त्याचा मनोजा हा खूप अनुभवी गोलंदाज वाटतं. हुकमी एकटा म्हणता येईल कारण हे षटक अतिशय निर्णय घेणार आहे कारण 3 षटकामध्ये 54 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 54 धावांची गरज वाटतं. सामना जिंकता येतो. बोनस पॉईंटची सुद्धा प्रयत्न असेल सेंद्रिय संघाचा कारण बोनस पॉईंटचा नियम हा सर्वांना माहीतच आहे. 30 रनाच्या फरकाने जर संघ विजयी झाला 30 रनाच्या फरकाने जर संघ विजयी झाला तर त्याला बोनस पॉईंट देण्यात येईल. विजयी संघास 3 पॉईंट देण्यात येईल आणि बोनस हा 1 पॉईंटचा असेल कारण हा बोनसची गरज असते ती सुपर 8 मध्ये खूप गरज लागणार आहे. सुपर 8 मध्ये तर कोणता संघ कोणत्या स्थानावर राहील या बोनस पॉईंट होत असतो. हो 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 सुंदर चेंडू डॉट चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी. मी म्हटलं तुला गोलंदाज मी पाहिलेला आहे सुंदर गोलंदाजी करतो परंतु शंभू संघाचं थोडं प्लॅनिंग अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल कारण हनुमानचे षटक असतात तेव्हा आपला सर्वोत्तम गोलंदाज असणं गरजेचं असतं आणि सर्वोत्तम गोलंदाज मैदानात गोलंदाजी करता येतं. मनोज हो 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 अतिशय सुंदर गोलंदाजी. मला वाटतं क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट हा चेंडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणता येतो. वेबसाईटला यॉर्कर टाकणं हा सर्वोत्कृष्ट चेंडू आहे टेनिस क्रिकेटमध्ये. लाजवाब गोलंदाजी म्हणता येते म्हणजे लाजवाब गोलंदाजी. वाईट चेंडू खराब चेंडू कारण स्टान्स बदलला परंतु धाव संख्या 57 57 लॉस ऑफ 4 विकेट्स. उत्कृष्ट गोलंदाजी केली म्हणजे भरकटला चेंडू पुन्हा एकदा कंडक्ट करतो का पाहूया. ओ हो उत्कृष्ट मारले चेंडू कार्पेटच्या सहारे 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत की नाही खराब क्षेत्राचे म्हणजे सतीशाचा आणि या खराब क्षेत्राच्या जोरावर 2 धाव पूर्ण करताय. एकरी दुहेरी धावना शंभू संघाला सगळे फरक पडणार नाही कारण 2 धाव षटकारांचीच गरज आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल ते मासावणे संघाला. आता गोलंदाजी उत्कृष्ट केली तर बोनस पॉईंटने सुद्धा सामना जिंकू शकते शंभू संघ. ओ हो उत्कृष्ट चेंडू लाजवाब चेंडू. लेग स्विंग गोलंदाजी करता हा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर ऑफस्टच्या बाहेर निघताय. फलंदाजाला समजत नाही कारण टेनिस क्रिकेटमध्ये सुंदर गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी बजावतात कारण कृपया किरण भोईर कुठे असेल वैभवजी पाटील आपल्यास बोलवत आहेत. किरण भोईर त्वरित संपर्क साधा. जाऊया मैदानात आणि एकदा पूर्ण होतं. एकच धाव समाधान म्हणावं लागतं. एकही दुई धावाने काही फरक पडणार नाही कारण मासाने संघा सुद्धा बोनस वाचवणं खूप गरजेचं राहणार आहे कारण पुढील सामन्यामध्ये जेव्हा आपण सामने जिंकतो तेव्हा रन रेट अतिशय कमी जाते कारण ती लीग आहे 2018ची हे सर्व IPL नियमानुसारच चालणारे सामने आहेत कारण पॉइंट्स बोनस पॉइंट्स हे खूप महत्वाचे ठरतात. सर्व प्लॅनिंग मासाने संघ सुद्धा करणं गरजेचं राहील. नुकत्याच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अजित सरांच्या स्वागतासाठी मी वैभवजी पाटील आपण विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं. अजित फळे इथे आले त्यांचं सुद्धा SPL 2018 कडून हार्दिक स्वागत. ओ हो 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 पुन्हा एकदा सुंदर चेंडू लाजवाब गोलंदाजी. या SPL मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करताना गोलंदाज
मी म्हटलं तू उठणी एक्का शेंद्रू संघाचा, कारण फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या या गोलंदाजानं. आता मात्र सामना पूर्णपणे 2 षटकांमध्ये 50 धावांची गरज. 2 षटकांमध्ये 50 धावांची क्रिकेट हा निश्चित त्याचं केले काही सांगता येत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत. बॉलरचं नाव काय? गोलंदाजाचा सामना तोही चालू करता विलंब लावायचा नाही, कारण सामने टायमानुसारच संपले पाहिजेत. ओके बॅटिंग पाहतो हा नंबरचा षटक. स्ट्राईकला येतो फलंदाज तुषार. तुषारला वाकड्यावर फलंदाजी करावी लागेल. हो 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 पुन्हा सुंदर चेंडू, यॉर्कर लावूनचा चेंडू, डॉट चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी. म्हटलं राम पाटील अतिशय या टेनिस क्रिकेटमध्ये खूपच जास्त अनुभव. जेव्हा मी क्रिकेट खेळत नव्हतो तेव्हा ते टुर्नामेंट्स खेळायचे. राम पाटील साहेब स्वतः एसटी करतो मार्गदर्शन करताना उत्कृष्ट चेंडू हळद गेला चेंडू कॅच होऊ शकतो. वन बाउन्स लाजवाब SPL 2018चा चौकार. डीजे 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 राडा गाडा शोधून ठेवायचे, कारण याच्यानंतर राडा होणार आहे. कारण साडगाव आणि पुणे संघाची मॅच आहे. अतिशय उत्कृष्ट मॅच आणि सर्व प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. उत्कृष्ट फटका, लाजवाब फटका, शिवबाजाचा मारतो तसा अंपायर डिसिजन सांगायचे 6 धावा, लाजवाब फटका. आक्रमक पवित्रा घेतला होता, कारण 50 धावा करायचे असतील करा. अशाच फलंदाजीची गरज ज्या प्रकारची सतीश पाटील यांनी केले. गाजवला तर SPL 2018चा सामना तो सतीश आणि त्याच प्रकारचा सामना गाजवावा लागेल या फलंदाजाला. फलंदाजाचं नाव आहे तुषार. तुषारचा वादळ मैदानात आलाय, कोण रोखतंय त्या वादळाला. हो 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 पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाईकच्या सुरुवात अतिशय उत्कृष्ट. आपल्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये आपण जर धर्मवीर चषक पाहिला, नंतर नगरपंचायत प्रीमियर लीग पाहिली, नंतर आम्ही नाटकाचा चषक 2018चं सुंदर नियोजन केलं होतं. त्यामध्ये सुद्धा हे 2 अंपायर्स उपलब्ध, उत्कृष्ट अंपायर्स कोणाच्या आपला निर्णय अचूक देता येतं. कारण क्रिकेटचा जेव्हा मैदानावर असतो आपण क्रिकेटचं देव म्हटलं तर त्याला वागवता येणार नाही. हो 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 उत्कृष्ट म्हटलं पटकन, परंतु क्षेत्ररक्षण 2000 आणि खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. वाटतं बोनस पॉईंट गमावताना दिसतोय तो चेंडू संघ. धावसंख्या 75, फक्त 5 धावा पाहिजेत. बोनस पॉईंट जर पाहिजे असं संधी सांगा 5 धावामध्ये रोखणं गरजेचं राहील. फटका ओ हो लाजवाब क्षेत्ररक्षण. बॅटिंग बाबले 3 बाहेर. बॅटिंग पाहिजे आपल्या जे 30 साईडचं सरकार त्याच्यामध्ये 3 प्लेयर्स बाहेर राहत असतात आणि एक लेग साईडला काढलेला प्लेन तिथेच गेला. चेंडू उत्कृष्ट झेल पकडला त्या गोलंदाज क्षेत्ररक्षकाने उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल, कारण लेफ्ट हँड फलंदाजाला गोलंदाजी करणं केवळ अवघडच असतं. आणि धावसंख्या तिथेच धावसंख्या आली होती 75. म्हणजे जर मनोजाने 5 धावा जर रोखल्या तर बोनस पॉईंट मिळू शकतो संधी संघाला. आणि जर विजयी पाहिजे असेल मासाळ संघ 6 चेंडूमध्ये 35 धावा म्हणजे 6 चेंडू 6 षटक. युवराज सिंगचा रेकॉर्डच ची बरोबरी करायला मोडचा म्हणता नाही, कारण रेकॉर्डची बरोबरीच होईल त्या. तो रेकॉर्ड कधी मोडला जाणारच नाही. पाडवा
सुरुवात चांगली आहे परंतु हा तर षटकार जाणार नाही. एक्स्ट्रा गाडीवरनं मारलं चेंडू, एक धाव पूर्ण होईल, दुसरी धावही पूर्ण, तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होऊ शकतो आणि 2 धावा पूर्ण. आता फक्त बोनस पॉईंटचाच विचार या सामन्यामध्ये. सामना तर शंभू संघाकडे झुकतो, विजयाच्या उंबरठ्यावर शंभू संघ, परंतु शंभू संघाला संधी होती ती बोनस पॉईंटची, ती अजून गमावलेली तर नाहीये. तर 3 धावा, लाजवाब फटका, 6 धावा. परंतु या षटकारानं बोनस पॉईंट तर वाचवला परंतु सामना मात्र शंभूकडे झुकतो. पण तिकडे आणि तिथे सांगता येत नाही, जर एखाद्या गोलंदाजाने 9 चेंडू वगैरे टाकले तर सामना सुद्धा फुटू शकतो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण मी स्वतः पाहिलं 1 चेंडूमध्ये 9 धावा असताना सुद्धा त्या धावा दिल्या. तो आमचाच गोलंदाज होता गणेश झंकेजी. आणि हा सुद्धा चौकार. उत्कृष्ट फलंदाजी, ह्याच प्रकारची फलंदाजी जर 3ऱ्या आणि 4थ्या षटकाने झाली असती तर सामना नक्कीच मासाळा संघाने फिरला असता. म्हणजे फलंदाज उशीर आला की काय, उत्कृष्ट फलंदाजी करतो फलंदाज तुषार. या फलंदाजीने आतापर्यंत 1-2 षटकार लागले, 2 चौकार लागले, लाजवाब फलंदाजी केली तुषारनं. थोडा क्रमांक चुकीचा भेटला तर तुषाराला फलंदाजीसाठी असा आक्रमक फलंदाज लवकर उतरणं खूप गरजेचं. मासाळा संघाला करणं धावसंख्येचा पाठला करणं 110. हो सुंदर चेंडू कमी केली ते मनुजानं, कारण मागील षटकाने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती परंतु या काही 2-3 चेंडूवर तो भरकटला होता. पुन्हा कमबॅक केलं तर उत्कृष्ट गोलंदाजी लक्षणं अशी असतात. जेव्हा एखादा मोठा फटका भेटतो त्याच्यानंतर चेंडू हा थोडा स्विंगिंग गोलंदाज स्लो चेंडू टाकणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्याच प्रकारची गोलंदाजी करतो तो मनोज. पुन्हा एकदा कट केलं चेंडू, बहुधा थेंबून गेला चेंडू. 4 धावांसाठी उत्कृष्ट फटका, पुन्हा एकदा 4 धावा. दुसऱ्याच्या खात्यावर या संघ धावून घेतली ती 91 धावसंख्या 91. मला वाटतं जवळपास 100च्या घरापर्यंत मारलीच ती. मासाळा संघात थोड्या धावा कमी पण मधील काही षटकामध्ये ते मनोजने 1 षटकला, त्या धावामधील होतं 4. 19 धावाला, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावाला, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावाला, चौथ्या षटकामध्ये जितेने उत्कृष्ट गोलंदाजी केली 5 धावा. त्याच्याने मनोजाने 5 धावा दिल्या, म्हणजे 4 धावा. अतिशय मतलब पहिले 2 षटक अतिशय आक्रमक फलंदाजी केली, 2 गडी बाद झाले. त्याच्यानंतर मात्र 2 षटक अतिशय स्लोअर फलंदाजी. मला बहुधा सामना गमावतोय. मासाळाचा शेवटचा चेंडू सांगता येत नाही क्रिकेटचा, परंतु भाकीत करू शकतो की मासाळा संघ पराभवाचे आहेत. वैयक्तिक 28 धावा करतो तुषार, उत्कृष्ट फलंदाजी केली तुषाराने, खरंच लाजवाब. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने हिंमत सोडली नाही. हो सुंदर चेंडू आणि डॉट चेंडू, शतक संपताय. हा सामना संपतो, हा सामना विजय होतो. हँडशेक करायचं आहे तर लक्षात ठेवायचं. मासाळा संघ आणि शंभू संघ हँडशेक करायचं, कंपल्सरीच करायचं प्रत्येक संघाने क्रिकेटचा. आपण पाहतो हा मैत्रीचाच शहापूर तालुक्यातले सर्व मोठे SPL 2018 मध्ये असणारे सर्व संघ शहापूर तालुक्यातले आहेत. या शहापूर तालुक्यातल्या संघानं सुवर्ण संधी दिली राम पाटील यानं. तर आपण हँडशेक करायचे सर्वांनी. शंभू संघ सर्वांनी हँडशेक करायचं एका लाईन मध्ये, कंपल्सरीच आहे हे लक्षात ठेवायचं. धन्यवाद. आपण यायचं कॉमेंटीसाठी. धन्यवाद SK सर, आपलं योगदान आमच्या या SPL 2018 मंडळाकडून आपला हार्दिक आभार. आणि आम्ही मंडळ ऋणी राहू आणि तुम्हाला विनंती व्यासपीठावरून विराजमान व्हायचं. आणि शिरगावले स्फोटक फलंदाज आमचे लाडकं मित्र सन्माननीय विकासजी दानकर यांचं सुद्धा या मैदानावर आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आई लावलेली शेंद्रुन यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपला समोर लाडका आवाज
सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे मित्र सन्माननीय रमेश शिंदे यांना विनंती करतो आपण समालोचनाचा भार स्वीकारायचा आहे. आणि या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच